चला आज या ठिकाणी काल महाराष्ट्रात झालेल्या सगळ्यात मोठ्या लग्नाचं मुलाखत होणार आहे. जे काल महाराष्ट्रामध्ये लग्न झालं सूरज चव्हाणचं, बिग बॉस विनर सूरज चव्हाण, याच्याबद्दल आपण बोलणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, सूरज चव्हाणचं लग्न झालं, बिग बॉस जिंकून आला, परत त्याला घर बांधून दिलं अजितदादा पवारांनी, महाराष्ट्राचं त्याच्यावरती प्रेम निर्माण झालं, मग त्याची लाईफ चेंज झाली, असं आता तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय? मला काय वाटायचं म्हणजे कसं असा विषय आहे, लग्न हा गंभीर प्रश्न बनलेला आहे. आणि जर आता महाराष्ट्रातल्या तरुणांनी कुठली आशा न सोडता एक आशावादी राहिलं पाहिजे. कारण जर सूरज सारखेच लग्न होतं तर तुमचं का होणार नाही. कारण आता सध्याच्या काळामध्ये लग्न हा अगदी चर्चेचा आणि अगदी इंटरनॅशनल क्वेश्चन झालेला आहे. कारण महाराष्ट्रातच ही तारा अशी झालेली आहे की महाराष्ट्राच्या परिस्थिती बघून मुलांच्यावर लग्न करायला मुली तयारच होणार झाल्या. त्या हा गंभीर प्रश्न झालेला आहे. त्यामुळे सूरज चव्हाणच्या लग्नानंतर लोकांनी जरा आशा पल्लवित झालेल्या आहेत त्या, आणि त्यांचं लग्न लवकरात लवकर व्हावं एवढीच मी आशा व्यक्त करतो. बर, तुम्हाला काय वाटतंय, सूरज चव्हाण ज्या रील्स बनवल्या, सुरुवातीला सगळ्या लोकांनी त्याला शिव्या घातल्या, पण नंतर ना त्याला लोकांनी प्रेज केलं, सपोर्ट केला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय सूरज चव्हाण हा थोडासा भोळसर आहे, भोळसाट आहे, त्यामुळे जरा तो भावतो सगळ्यांना. पण पुढचा जो प्रवास आहे तो म्हणजे कसा रील्सचा वगैरे पुढं काय किती फेमस होतोय काय मी तर आता काय सांगू शकत नाही. बर, तुम्हाला काय वाटतंय, अजितदादा पवारांनी त्याला बिग बॉस जिंकल्यानंतर ना घर त्याला गिफ्ट केलं, घर बांधून दिलं, हो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जसं सूरज चव्हाणनी घर बांधून दिलं तसं महाराष्ट्रातला एकही गरीब राहता उपयोग नाही. प्रत्येकाला घर मिळावं एवढीच मी अजित पवारांच्याकडे इच्छा व्यक्त करतो. बर, आणि सूरज चव्हाणच्या बरोबर बिग बॉस मध्ये लय जण होते, सगळे विरोधात होते, पण जसा तो जिंकला, बाहेर आला, त्याच्यावरती कळलं की महाराष्ट्राचं प्रेम त्याच्यावरती आलं. अहो, ही नुसती नाटक आहे ती. तो रील स्टार आहे, मग त्याच्यावर थोडासा वेळ घालवला की ह्यांच्या पण रीला खपते त्या, असं त्यातलं तो पॉईंट आहे. तुम्हाला ती कळत नाही त्या ठिकाणी त्यांच्या. अशी बरीच लोक होती की जी त्याच्याबरोबर आली, रीला बनवल्या, पळून गेली परत ना, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय असं बरोबर नाही. कारण कसं म्हणते का, चांगला फेमस आहे तोवर त्याच्या जवळ जायचं, हे करायचं आणि परत त्याला सोडून द्यायचं, हे काय बरोबर नाही. आणि हे सगळ्या क्षेत्रामध्ये घडतं असतं. अंकिता वालावकर असू दे, जान्हवी कपूर असू दे किंवा आणि कोण असू दे, ते त्याचा वापर करून घेणार हे आम्हाला माहिती आहे. कारण ती फेमस गिरी आहे, ती कॅच करून घेणार, तो फेमस बाद झाला की हे पण बाद होणार. सूरज चव्हाणची सगळ्यात मोठी फेमस झाली ती म्हणजे लग्नपत्रिका, ज्यामध्ये रितेश देशमुख, अजितदादा पवार, अशोक सराफ आणि त्याचबरोबर बिग बॉस मधली बरीच मंडळी येणार होती. आव्हान त्यातली काहीच लोक आलीत आणि बरीच लोक आली नाही की म्हणजे काय, त्यांना तर एक वेळ नसेल आणि कुठे त्या लग्नाच्या झंझटमध्ये जायचं म्हणून गेले नसते, आणि तिथे गेल्यावर जेवण मिळणार नाही म्हणून पण आले नसते. होय, लग्नामध्ये असं झालं की जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त लोक लग्नाला गोळा झालेले आहेत. फॅन म्हणा किंवा सूरजची सपोर्ट टीम म्हणा, एवढी सगळी लोक गोळा झाले. मग एका गरीबाच्या लग्नाला 10,000 पेक्षा जास्त लोक येणं हे किती मोठं सौभाग्य. अहो, असं काय म्हणताय, डोंगराच्या खेळातले 4-5 लोक कसं जमते ते, हा तर फार मोठा विषय होता. मग 10,000 म्हणजे काही किरकोळ लोक आहेत ते.